आज शेतात जेवायला आलोय. हे तुमच्या लक्षात आलं का? कैरी आंब्याच्या झाडाखालीच बसलोय मस्तपैकी. कैरीमध्ये खायचंय आपल्याला. अशी मस्त जेवणाची दुपार, मोकळ्या हवेत, चांगल्या वातावरणात जेवायला एक वेगळंच निसर्गाच्या सानिध्यात मजा येते. काय त्या हॉटेलला करायचं? टेबलावर जेवा, पंखा लावा, AC लावा, असलं मिळतंय का गावरान? असं जेवायला शिकलं पाहिजे. बघा आता तुम्ही कशी कैरी खातोय. हा, कसा आवाज आला? अशी मस्त आहे, गोड आहे, बाड धरलेला आहे. अशी कैरी या जेवणाबरोबर खाताना काय मजा येते. कुठल्याही हॉटेलला AC मध्ये, शहरामध्ये असलं जेवण मिळत नाही. मी किती वेळा तरी तुम्हाला सांगतोय, थोडासा वेळ आपल्या स्वतःसाठी बघा एकदा काढून. गावाकडची नाळ तोडू नये. या मातीबरोबर आपलं कधीतरी नातं होतं हे विसरू नये. शहरात गेलो म्हणजे नक्की काय केलं आपण? शिकलो म्हणजे काय केलं? शिक्षण हे फक्त तुम्हाला जगण्याच्या वाटा दाखवतात, पण जगायचं कसं हे तुम्हाला संस्कृती शिकवते. लक्षात ठेवा. या जगामध्ये जगणं अवघड नाही आहे. संस्कृती काय सांगते माहिती आहे का? की बाबांनो, आपल्या घासातला घास दुसऱ्याला द्यावा. जेवताना जर कुणी आलाच तर या जेवायला म्हणावं, पण दार लावून जेवण्याची संस्कृती आपली नाही आहे. आणि असं जर मोकळ्या हवेमध्ये, निसर्गामध्ये, निसर्गाच्या सानिध्यात तुम्हाला जर जेवायचा अनुभव आला असेल ना, तर याच्यासारखा आनंद नाही. बघा, हे पहा, हाच डबा आपण घरी खातो, टीव्हीकडे बघत बघत खातो. ही चपाती, ही भाजी आज का चांगली रुचकर लागते. त्याच्या जोडीला मस्त टपोरा ताजा बाट धरलेली कैरी मोकळ्या हवेत खाताना, हा हा हा. अहो खरंच सांगतो मित्र हो, याच्यासारखं जीवन नाही. खिशात किती पैसा असू द्या, किती मजल्याची इमारत बांधावं, मातीत बसून जेवण्याची मजा आहे ही कुठेही नाही. काय करायचं तुमच्या 4 चाकी, 2 चाकी, बंगला, घरकामाला घरगडी, गड्यासारखा गडी आणि घरगडी लावतो. बघा इथं गडीच काम करतात शेतामध्ये, मालकासारखं करतात. शेतातल्या कामाला गडी जरी नाही मिळाला, स्वतः मालकाला गड्यासारखं काम करावं लागतं.
तेव्हा शेतीमध्ये पैसा उभा राहतो. कोणताही हॉटेल व्यवसाय असू द्या, मालकाला जेव्हा गिरायकाच्या टेबलापाशी येऊन विचारतो तेव्हाच तो धंदा कळतो. घरामध्ये सुद्धा मुलांना नुसता बाप म्हणून जन्माला घालण्याचं कर्तव्य करण्यापेक्षा बाप म्हणून जबाबदारीनं विचारण्याचं कर्तव्य जर केलं प्रत्येक वेळेस, तर ती मुलंसुद्धा आपली असतात, ती मोठी होतात आणि सुसंस्कारित होतात. पण बापाची भूमिका मुलांच्या जवळ समजून घेऊन विचारावी लागते. नवरा म्हणून आपल्याला ज्यावेळेस घरामध्ये पत्नीबरोबर सहचरणीबरोबर वावरायचं असतं तेव्हा तिच्याबरोबर अनेक रोल आपल्याला करावे लागतात. नवऱ्याचा तर बजवावाच लागतो, पण सासू सासऱ्याचाही आपल्यालाच बजवावा लागतो. तिच्या आईवडिलांचा पण रोल आपल्याला बजवावा लागतो. कुटुंब प्रमुख म्हणून पण बजवावा लागतो. पण आपण त्याच्या जवळ गेलो तर, विचारपूस केली तर, बारीक सारीक गोष्टीवर आपण बाप म्हणून लक्ष ठेवलं तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सन्मानित करतात. तसं शेतकऱ्याचं जीवन तसंच आहे. शेतामध्ये काम करत असताना मजूर आला नाही म्हणून शेती पडून ठेवून चालत नाही, कारण त्याचा बाजारभाव क्षणाक्षणाला बदलत असतो. म्हणून शेतकरी सुद्धा स्वतः कपडे बदलून मजुराच्या वेशामध्ये येऊन काम करतो, मेहनत करतो, अंग मेहनत करतो, तेव्हा त्याचं घर धान्यानं गोडावून भरतं. हे लक्षात ठेवा. कष्ट हे भांडवल आहे. आणि ते शेतकऱ्याकडे पाहायला मिळतं ना. आपण कधीतरी थोडा वेळ आपल्यासाठी काढायचा आणि असं शेतामध्ये येऊन जेवण जेवायला काहीच हरकत नाही मोकळ्या हवेत. याने आरोग्य वाढते, तब्येत आपली चांगली होते. हे लक्षात ठेवा. 2 घास जास्त जातात, समाधानानं जातात. निसर्गातल्या हालचाली ज्या पाना फुलांच्या पाहायला मिळतात त्याच्यामुळं खरं आपलं जीवन चांगलं जातं. कृत्रिम लाईटीपेक्षा नैसर्गिक प्रकाशामध्ये या. कृत्रिम पंख्याखाली बसण्यापेक्षा, AC पाशी बसण्यापेक्षा मोकळ्या हवेत या. आणि अशा माझ्यासारख्या प्रमाणे तुम्ही पण ताजी कैरी, हे पहा मी सगळ्याला दाखवतो, ताजी कैरी खा. जायचं थोडा वेळ